आज मस्त अशी आंबाडीची भाजी घेतली. तर आंबाडीची भाजी सोलून स्वच्छ करून कुकरला शिट्ट्या केल्या, त्यामध्ये तांदळाच्या कण्या टाकल्या होत्या आणि वरच्या डब्यामध्ये तांदूळ आणि शेंगदाणे आणि डाळ लावलेली होती. पण मग शिजवून झाली की ती आंबट पाणी काढून टाकलं आणि स्वच्छ चांगली हटवून घेतली, मस्तपैकी स्वच्छ हे करून हटवून घेतली पाणी काढून. आणि मग त्यात डाळ आणि शेंगदाणे टाकले. परत तिखट, मीठ आणि गूळ चवीप्रमाणे टाकलं. आणि आता हे जी मस्तपैकी अशी मी आता फोडणी करायला लागले. तर ह्या फोडणीला ना लसूण खूप लागतो आणि छान लागतो चवीला भाजीला. तर ही भाजी साधारण पुण्यामध्ये मिळत नाही, सातारमध्ये मिळते. तर ही खूप आमच्या घरात सगळ्यांना आवडती, सुंदर अशी. आणि ती मे महिन्यामध्ये आणि छान लागते, कारण भाज्या नसतात ना. मग तुमच्या घरात तुम्ही आणत असाल अशी, तर इतकी छान लागते ही भाजी. तर हा भरपूर असा लसूण टाकला छानपैकी, तो चांगला कडकडून द्यायचा कलरवर, इतका मस्त येते. तर ही भाजी दिसतानाच बघा किती छान हिरवीगार येते. ही पौष्टिक आहे, त्यातले सगळे गुणधर्म चांगले आहेत. तुम्ही करत असालच प्रत्येकाच्या घरी. तर ही अशी कडकडलेली मस्त फोडणी करायची आणि त्यामध्ये हिंग टाकायचं. लसूण टाकलाच आहे, तर हिंग पण टाकायचा छान असा मस्तपैकी. आणि चांगला हा गुलाबी झाला ना हे करून, हिंग खरं जरा थोडा उशिरा टाकतात, पण झाले खाली लसूण हे चांगला झालेला आहे. तर आता हे हळद टाकते आणि ही फोडणी आहे ना, ही मस्त अशी फोडणी करून घेते. ही साधारण ह्याच्यामध्ये परभणी बिरभणी इकडं ह्या भाज्या जास्ती मिळतात. आमच्याकडं सातारला पण मिळतात. त्यामुळे ही भाजी मस्त चवीला पण लागते. आणि मुख्य म्हणजे भाकरीबरोबर सगळ्यात छान आणि मुरली ना तर सगळ्यात मस्त अशी फोडणी टाकायची. छान अशी हटवून सगळीकडं फिरवून घ्यायची मस्तपैकी. फारही काळा लसूण करायचा नाही, नाहीतर जळका वास लागतो. छान पिवळसर झाला लसूण करून घ्यायची. आवडली तर सांगा, सबस्क्राईब करा.